मेथड्स ऑफ म्हणजे काय, तुम्हाला एखादा नंबर कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला एक्सप्रेस करायचंय. फॉर एक्झाम्पल 1 microgram per ml. This 1 microgram act as a concentration. 1 is the number and microgram per ml is the unit. You have to note down, you have to denote the number, nothing but the, for that purpose various methods are used for expressing the concentration. So what is that? The solutions may be described as a single phase system. Before starting the methods of expressing concentration, you have to know what is mean by the solution. Solution, which is the combination of the solute as well as the solvent. काय होतं, सोल्युशन कसं बनतं? सोल्युशन कसं बनतं तर तुमचं सोल्यूट आणि सॉल्व्हंट या दोघांचं बनून काय होतं की हे दोघं एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि तुमचं काय होतं की सोल्युशन फॉर्म होतं. बघा, solution may be described as a single phase system composed of 2 or more chemical substances representing homogeneous molecular dispersion. What is meant by the homogeneous? Single homogeneous molecular dispersion. मग कसं बनतं तुमचं सोल्युशन? 2 or more chemical substances comes together and we have to add the solvent and then they form the solution. See बघा, in general the components of a solutions retain their individual identities. Thus a solution is properly termed as a homogeneous mixture. Solution कसं असतं तुमचं? homogeneous म्हणजे कसं? एकसारखं, त्याच्यामध्ये लम्प्स नाही ना, त्याच्यामध्ये कोलाइड्स नाही, एक सारखं सोल्युशन. तुम्ही जेव्हा तुमच्या मेडिकल मधनं औषध आणता तेव्हा त्याचं तुम्ही बघा ते सिरप किंवा सोल्युशन किती होमोजिनियस असतं, म्हणजे एक सारखं असतं. कुठेतरी पार्टिकल्स असतात का किंवा कुठेतरी अनसोल्युबल पार्ट असतो का? नाही. म्हणजेच काय की होमोजिनियस म्हणजे युनिफॉर्म मिक्सचर असतं ते. दॅट इज नथिंग बट द, म्हणजे तेवढंच ते सोल्युबल झालेलं, तेवढीच त्याची स्ट्रेंथ असते, म्हणजे किंवा त्याचा जो फ्लो असतो, त्याची जी रेहोलॉजी असते ती कशी असते? एकदम कॉन्स्टंट असते. सो होमोजिनियस म्हणजे युनिफॉर्म मिक्सचर. Thus a solution is properly termed as a homogeneous mixture. So what is meant by the concentration? Which methods are used for the concentration expression? See, the concentration of solute in a solution may be expressed in a many ways. म्हणजे काय की तुमचे जे सोल्युशन आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या वेगळी एक्सप्रेस केलं जातं. कुठल्या एक्सप्रेस केलं जातं तर पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन, देन पर्सेंट वेट बाय वेट, पर्सेंट व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, वेट बाय व्हॉल्यूम, आणि त्याच्यानंतर काय असतं की व्हॉल्यूम बाय वेट ऍज वेल एज द व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. दीज आर द व्हेरियस मेथड्स फॉर द एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन. बघा कुठल्या आहेत तर फर्स्ट आहे पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन. कुठली आहे पहिली की नॉर्मॅलिटी, मोलॅरिटी जे आहेत त्या केमिकल मेथड्स आहेत एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशनच्या. या ज्या आहेत ते काय आहेत? नॉर्मल टर्म्स आहेत. कुठल्या पहिल्यांदा एकच लक्षात ठेवायचं, तुमच्या कुठल्याही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कुठल्या वेळी एक्सप्रेस करता येतं तर पहिल्यांदा तुम्ही पर्सेंट मध्ये पण गिवन सोल्युशन इज 100%. ओके, 100% वेट बाय व्हॉल्यूम, 90% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. वेट बाय व्हॉल्यूम म्हणजे कसं असतं? युअर सोल्युशन इज 100% वेट बाय व्हॉल्यूम. म्हणजे तुमच्या सोल्युशन मध्ये काय आहे की एक सॉलिड सबस्टन्स आहे आणि एक सॉल्व्हंट आहे, म्हणजे एक सोल्यूट आहे एक सॉल्व्हंट आहे. वेट बाय व्हॉल्यूम म्हणजेच काय की सॉलिड प्लस लिक्विड. व्हॉल्यूम बाय वेट म्हणजेच काय की लिक्विड प्लस सॉलिड. व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम म्हणजे बोथ सोल्यूट ऍज वेल एज द सॉल्व्हंट, बोथ आर द लिक्विड फॉर्म. वेट बाय वेट म्हणजेच काय की बोथ युअर सोल्युशन इज मेड अप फ्रॉम दी ओनली दॅट द सोल्यूट. म्हणजे दोन्ही काय आहेत, सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे कशा आहेत तुमचे सॉलिड फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. मग तुम्ही त्याला सॉल्व्हंटला काय करू शकता, तुम्ही त्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट करून तुम्ही काय करू शकता, ते सोल्युशन बनवू शकता. सो बिफोर दॅट व्हॉट इज मीन बाय द पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन? द टर्म पर्सेंट विच इज मेनली डिनोटेड बाय द पर्सेंट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पर्सेंट कसं डिनोट करतात तर तिथे एक सिम्बॉल आहे पर्सेंटचं. Okay, this percent is mainly used for expressing the various types of the concentration. हे पर्सेंट जे आहे ते कशासाठी वापरतात की वेगवेगळ्या टाइपचे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी वापरतात. मग कुठले एक्सप्रेस करतात तर पर्सेंट वेट बाय वेट, वेट इन अ वेट किंवा वेट बाय वेट. पर्सेंट वेट बाय वेट म्हणजेच काय की एक्सप्रेसेस द नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट. सोल्यूट म्हणजे तुमचा सबस्टन्स, तुमचा फार्मास्युटिकल कंपाऊंड. सो द नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट इन 100 ग्राम ऑफ युअर प्रोडक्ट. म्हणजे तुमच्या 100 ग्राम मध्ये
जेवढं काही ग्राम आहे ते काय आहे, सोल्यूट आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड्स ऍज अवेलेबल कमर्शियली आर एक्सप्रेस्ड इन दिस वे. म्हणजे तुमचं बघा सल्फ्युरिक ऍसिड 98% वेट बाय वेट, त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिड 30% वेट बाय वेट. म्हणजेच कसं बनवतात हे पर्सेंट वेट बाय वेट, म्हणजे सॉल्व्हंटही आणि तुमचं सोल्यूटही, म्हणजे तुमचा मेन फार्मास्युटिकल कंपाऊंड हा ग्राम मध्येच केला जातो आणि तुमचा जे सॉल्व्हंट आहे ते पण कशामध्ये केलं जातं, ग्राम मध्येच वेइंग केलं जातं. म्हणजे तरी काय म्हणते बघा, इज एक्सप्रेसेस द नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट इन 100 ग्राम ऑफ प्रोडक्ट. म्हणजे तुमच्या पर्सेंट कसं असतं, इक्वल टू 100 असतं. 100 म्हणजेच काय की पर्सेंट फॉर्म, 1/100 म्हणजेच काय की पर्सेंट. सो तुमच्या 100 ग्राम प्रोडक्ट मध्ये किती नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहेत, विच कॅन बी डिटरमाइंड बाय युजिंग द पर्सेंट वेट बाय वेट. Then C, also expressing the percentage purity of the solid dosage form such as a tablet, capsules, which can be expressed in a weight by weight. मग तुमचे जे सॉलिड कंपाऊंड आहेत, टॅबलेट असू द्या, कॅप्सूल असू द्या, त्यांचं ते कसं डिनोट करतात, एक त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं डिनोट करतात, तर पर्सेंटेज वेट बाय वेट. Then percentage weight by volume. What is mean by the percentage weight by volume? म्हणजे काय की तुमचा सोल्यूट कंपाऊंड, सोल्यूट म्हणजेच काय, युअर फार्मास्युटिकल कंपाऊंड इज अ सॉलिड फॉर्म आणि कशामध्ये डिझॉल्व्ह होतो, दॅट इज नथिंग बट द सॉल्व्हंट. ते कसं आहे, लिक्विड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. बघा, इट एक्सप्रेसेस द नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट इन 100 ml ऑफ प्रोडक्ट. म्हणजे तुमच्या 100 ml वॉटर मध्ये किती पर्सेंटचं प्रोडक्ट बनवणार आहात तुम्ही. इथं बघा, आता हे काय आहे, पर्सेंटेज वेट बाय वेट, म्हणजेच काय की तुमच्या 100 ग्राम मध्ये तुम्ही किती पर्सेंट प्रोडक्ट टाकणार आहात. आता बघा, तुम्हाला 33% ऍसिटिक ऍसिड बनवायचे, म्हणजे तुम्हाला 33 ग्राम ऍसिटिक ऍसिड घ्यायचे आणि त्याची सोल्युबिलिटी चेक करायची की तुमचं ऍसिटिक ऍसिड कशामध्ये सोल्युबल आहे. आयदर ब्युटेनॉल मध्ये आहे, आयदर NaCl मध्ये आहे, का आयदर H2SO4 मध्ये आहे. मग ते पण तुम्हाला ग्राम मध्येच घ्यावं लागेल. म्हणजेच काय की 33 ग्राम H2SO4 acetic acid you have to dissolve into the 100 gram of H2SO4. Simply I am giving the example. You have to dissolve into that given 100 gram of product. Then what is mean by the percentage weight by volume? It expresses the number of grams of solute in 100 ml of product. म्हणजे तुमच्या सोल्युशन 100 ml तुमचा हा सॉल्व्हंट, मग तुमच्या गिव्हन सॉल्व्हंट मध्ये तुम्हाला किती, फॉर एक्झाम्पल आता इथे म्हटले की तुम्हाला 90% इथेनॉल बनवा, मग तुमचं 90 ml, ओके, ते झालं व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूमचं हे झालं एक्झाम्पल झालं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की तुम्ही 10% सोडियम हायड्रोक्साईड सोल्युशन बनवा, मग 10 ग्राम ऑफ सोडियम हायड्रोक्साईड यू हॅव टू डिझॉल्व इनटू द 100 ml ऑफ डिस्टिल वॉटर. मग 100 ml हे काय झालं, तुमचं सोल्युशन झालं आणि तुमचा 10 ग्राम हा काय झाला, तुमचा सोल्यूट झाला. सो नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इनटू दी 100 ml ऑफ युअर सोल्युशन, दॅट इज कॉल्ड ऍज अ पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. मग तुम्ही हायड्रोजन इथे एक्झाम्पल दिले, तुम्ही H2O2 चे सोल्युशन 5 to 7% मध्ये बनवा, बेरियम क्लोराइडचं बनवा, 10% कुठलंही तुम्ही सोडियम हायड्रोक्साईड बनवा. मग याच्यामध्ये काय, वेट बाय व्हॉल्यूम, म्हणजे तुमचं सोल्यूट ग्राम मध्ये वेट करायचं आणि सॉल्व्हंट ml मध्ये वेइंग करून तुम्ही ते सोल्युशन बनवायचं. द नेक्स्ट वन इज द पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. आता इथं तुमचं कंपाऊंड म्हणजे तुमचा सोल्यूटही लिक्विड आणि सॉल्व्हंटही लिक्विड. बघा, it expresses the number of milliliters of solute in 100 ml of product. एक्झाम्पल त्यांनी बघा, 95% तुम्हाला इथेनॉल बनवायचंय, 95% इथेनॉल. आता हे पर्सेंट कसं घ्यायचं, मग ml मध्ये घ्यायचं. यू हॅव टू प्रिपेअर द 95% इथेनॉल. सो 95 इथेनॉल यू हॅव टू डिझॉल्व इनटू द युअर 100 ml प्रोडक्ट मध्ये, म्हणजे पर्सेंट मध्येच किती, 100, म्हणजेच काय तुमचं पर्सेंट आलं. मग 100 ml प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय करायचं, 95 ml डिझॉल्व करायचं. मग 95 मधनं 100 बनवण्यासाठी मग किती राहतं, 5 ml राहतं. सो यू हॅव टू ऍड द 5 ml ऑफ वॉटर. देन यू विल गेट द 95% अल्कोहोल सोल्युशन. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितले की 20% तुम्ही काय करायचंय, बेरियम क्लोराइड, सॉरी 20% तुम्हाला HCl बनवायचंय. ओके, आता मग HCl कसं बनवायचं, 20% मध्ये 20 ml. ओके,
20. पण HCl लिक्विड फॉर्म मध्ये व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम आहे. सो 20 ml HCl यू हॅव टू टेक अँड यू हॅव टू डिझॉल्व इनटू द 100 ml ऑफ प्रोडक्ट. म्हणजे मग आता 100 मधनं 20 मायनस करा, म्हणजे ती म्हणतात 90 ml. सो यू हॅव टू ऍड द 20 ml ऑफ HCl and 80 ml of water, and that is nothing but the 20% HCl solution. जे लिक्विड मध्ये आहे, जेव्हा तुम्ही लिक्विडचं वेइंग करता, जेव्हा तुम्हाला व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम सोल्युशन ते बनवायला सांगतात पर्सेंट फॉर्म मध्ये, तेव्हा फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की तुम्हाला 10% H2SO4 बनवा, म्हणजे 10 ml आणि राहिलेलं 90 ml वॉटर, नथिंग बट द 100%. Then last one is the percent volume by weight. म्हणजेच काय की it expresses the number of milliliters of solute in 100 gram of product. म्हणजे तुम्हाला इथं आता काय करायचंय की व्हॉल्यूम बाय वेट कधी म्हणतात, मग जेव्हा तुम्हाला तुमचं सोल्यूट हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि तुमचं सॉल्व्हंट हे सॉलिड फॉर्म मध्ये आहे. मग तुम्हाला सोल्यूट हे कशामध्ये, तुम्हाला सोल्यूट कशामध्ये घ्यायचंय, ml मध्ये घ्यायचं आणि 100 ml मध्ये डिझॉल्व करायचं. दॅट इज नथिंग बट द पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय वेट. एवढं तुम्ही डीप मध्ये जाऊ नका, फक्त एकच लक्षात ठेवा की कुठल्या मेथड्स आहेत कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याच्या. तर एकच लक्षात ठेवा की पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन, then percentage weight by volume, volume by volume, and the volume by weight. Usually the strength of solutions of the solids in liquids are expressed as a percentage weight in volume and liquids as a percentage volume in volume. मी तुम्हाला आताच म्हटले की सॉलिड जे आहेत ते वेट इन व्हॉल्यूम प्रेझेंट करू शकतात, पण लिक्विड हे व्हॉल्यूम इन अ व्हॉल्यूम ऍज वेल एज सॉलिड वेट बाय वेट ऍज वेल एज द वेट इन व्हॉल्यूम यू टू एक्सप्रेस. बघा, द स्ट्रेंथ ऑफ सोल्युशन्स ऑफ सॉलिड्स इन लिक्विड्स आर एक्सप्रेस्ड ऍज, म्हणजे बघा तुमच्या सोल्युशन मध्ये जे काही सॉलिड्स आहेत आणि सॉलिड, आता म्हणजे सोल्युशन म्हणजेच काय की मेड अप फ्रॉम द सोल्यूट अँड सॉल्व्हंट. मग हे लिक्विड ऍक्ट ऍज अ सॉल्व्हंट. मग तुमच्या लिक्विड मध्ये जे काही सॉलिड्स आहेत ते कसं एक्सप्रेस करतात, तर वेट इन व्हॉल्यूम, म्हणजेच कुठलं, हे 3 नंबरचं पर्सेंटेज वेट इन व्हॉल्यूम. देन लिक्विड्स, आता कशाचे, दोन्ही लिक्विड्स असतील तर लिक्विड्स ऍज अ पर्सेंटेज व्हॉल्यूम इन व्हॉल्यूम, म्हणजेच काय की जर दोन्ही लिक्विड असतील, सॉलिडही सोल्यूटही लिक्विड आणि सॉल्व्हंटही लिक्विड, तर कसं एक्सप्रेस करतात, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. आणि गॅसेस इन लिक्विड्स ऍज पर्सेंटेज वेट इन वेट. आणि गॅसेस, जेव्हा तुम्हाला गॅसियस सोल्युशन बनवायचं, गॅसेस बोथ ऍक्ट ऍज अ सॉलिड फॉर्म और ते कसं एक्सप्रेस करतात, तर वेट इन वेट पर्सेंटेज फॉर्म. ओके, द नेक्स्ट वन इज द पार्ट्स पर मिलियन. आपल्याला ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की हे मोलॅरिटी नॉर्मॅलिटी तर आपलं ऑलरेडी झालेलं आहे, पण parts per million, when the concentration of solution is expressed as a parts per million, it means weight in weight. Okay, हे पार्ट्स पर मिलियन जे आहे ते स्मॉलेस्ट कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी दिस पार्ट्स पर मिलियन कॉन्सन्ट्रेशन, दिस टर्म इज युज्ड. कशासाठी वापरतात ते पार्ट्स पर मिलियन, म्हणजे तुम्हाला तर स्मॉलेस्ट कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायचंय तेव्हा हे पार्ट्स पर मिलियन वापरतात. सो मग कधी वापरतात, जेव्हा तुमचं सोल्यूट आणि सॉल्व्हंट बोथ सॉलिड मध्येच आहे, वेट इन वेट, or the number of grams of solute contained in a 10 to the power 6 gram of solution. म्हणजे वेट इन वेट, म्हणजे बोथ ऍक्ट ऍज अ सॉलिड. तेव्हा मग पण एकच लक्षात ठेवा, पार्ट्स पर मिलियन ही युनिट आहे आणि हे कशासाठी वापरतात, तर इफ यू वॉन्ट टू डिनोट द स्मॉलेस्ट कॉन्सन्ट्रेशन, दॅट टाइम पार्ट्स पर मिलियन इज युज्ड. तर केमिकल मेथड कुठल्या कुठल्या आहेत, तर मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी अँड द इक्विव्हॅलंट वेट. हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. So what is mean by the molarity? The molarity of a solution expresses the number of moles of solute dissolved into the 1000 ml of solution given solvent. So the molarity of a solution expresses the number of moles. किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट तुम्ही टाकत आहे कशामध्ये, 1000 ml सोल्युशन मध्ये किंवा सॉल्व्हंट मध्ये, नथिंग बट द मोलॅरिटी.
मोलॅरिटी आपण आता ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे प्रॅक्टिकल मध्ये, हाऊ टू प्रिपेअर द 1 मोलार, 1 नॉर्मल, 0.1 मोलार, 0.2 मोलार. सो मोलॅरिटी एकच लक्षात ठेवा की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजे किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं काढायचं, तर यू हॅव टू नो द मॉलिक्युलर वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड, देन यू कॅन weigh that and you can determine the number of moles of solute dissolved into the 1000 ml of your given solvent or solution. Then what is mean by the molality? So the molality of a solution expresses the number of moles of solute present into the 100 gram of your given solvent. आता तुमचा जो सॉल्व्हंट आहे इथे कशामध्ये अवेलेबल आहे, सॉलिड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट ऍड करू लागलात कशामध्ये, 1000 ग्राम ऑफ सॉल्व्हंट मध्ये. दॅट इज कॉल्ड ऍज अ मोलॅरिटी. मोलॅरिटी एका लिटर मध्ये, मोलॅरिटी एका 1000 ग्राम मध्ये. ओके, 1000 ml म्हणजे काय, 1 लिटर. 1000 ग्राम म्हणजेच काय की 1 kg. ओके, सो द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन एक्सप्रेसेस द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कंटेन्ड इन 1 kg ऑफ युअर सॉल्व्हंट. 1 kg म्हणजेच काय की 1000 ग्राम. 1000 ml म्हणजेच किती, 1 लिटर. एका लिटर मध्ये किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व होतात, नथिंग बट द मोलॅरिटी. एका किलोग्राम मध्ये किती नंबर ऑफ सोल्यूट डिझॉल्व होतात, त्याला काय म्हणतात, मोलॅरिटी. Okay, normality. The normality of solution expresses the number of equivalent weight of the solute in a 1 liter of solution. आता इथे तुम्हाला इक्विव्हॅलंट वेट काढता आलं पाहिजे. सो नंबर ऑफ इक्विव्हॅलंट म्हणजेच काय की ग्राम इक्विव्हॅलंट वेट सोल्यूट एका लिटर मध्ये किती प्रेझेंट असतं, दॅट इज नथिंग बट द नॉर्मल. Then what is the equivalent weight? Equivalent weight of the substance is that weight which contains the 1 gram of replaceable hydrogen ion. बघा आता H2O मध्ये H प्लस आणि OH मायनस, हे कसं कॅल्क्युलेट करतात इक्विव्हॅलंट वेट, म्हणजे की तुमच्या कंपाऊंड मध्ये किती H प्लस आयन रिप्लेसेबल आहेत आणि किती OH मायनस आयन रिप्लेसेबल आहेत, त्याच्यामध्ये जेवढे रिप्लेसेबल आहेत ते डिव्हाइड करून काय करतात की इक्विव्हॅलंट वेट करतात. मग इक्विव्हॅलंट वेट हे कशाचं, ऍसिडचं किंवा बेसचं. आता जर तुम्हाला काढायचं H2O तर मग किती त्याच्यामध्ये H प्लस आयन रिप्लेसेबल आहेत आणि किती OH मायनस आहेत, तर 2 H प्लस आयन आहेत आणि सॉरी 1 H प्लस आहे आणि 1 OH मायनस आयन रिप्लेस आहे. मग तो डिव्हाइड करायचा, देन यू विल गेट द इक्विव्हॅलंट वेट ऑफ ऍसिड. बेस मध्ये पण तेच. आता NaOH मध्ये किती रिप्लेसेबल H प्लस आणि OH मायनस आहेत, त्याच्यामध्ये तर H प्लस आयन नाहीच आहेत. NaOH मध्ये काय आहे मग, OH मायनस आयन रिप्लेसेबल आहेत. किती आहेत मग, 1 आहे, 2 आहेत, त्या 4 आहेत, 1 आहे. त्याच्याने तुम्ही डिव्हाइड करून यू हॅव टू डिटरमाइन द इक्विव्हॅलंट वेट ऑफ base. Then what is mean by the saturated solution? बघा मी तुम्हाला एकच सिंपल फंडा सांगते, व्हॉट इज मीन बाय द सॅच्युरेटेड सोल्युशन. सिंपल. काय करायचं, एका ग्लास मध्ये पाणी घ्यायचं. एका ग्लास मध्ये पाणी घेतल्यानंतर काय करायचं की तुम्ही पावडर टाकायचं, आपलं टाल्कम पावडर टाकायचं. ओके, किंवा मग तुम्ही कुठलाही. ओके, पहिल्यांदा आपण लक्षात करा सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय की हे सॅच्युरेटेड म्हणजे काय की तुम्हाला इथं मॅक्झिमम सोल्युबिलिटी भेटते, पण एका पॉइंट नंतर तुमचा कंपाऊंड खाली तळाला जाऊन बसतो. म्हणजे काय की याचं सुपर सॅच्युरेशन झालेलं असतं, म्हणजे हा कंपाऊंड सोल्युबल होऊन तुमच्या सॉल्व्हंट मधली त्याची फुलफिल कॅपॅसिटी झालेली असते. मग शेवटी काय होतं की बाबा त्याची आता या सॉल्व्हंट मध्ये त्याची सोल्युबिलिटी संपते. Then he wants the again solvent. So what is mean by the saturated solution? A saturated solution is one which has dissolved all the solute. It is capable of holding at a given temperature. बघा एकच लक्षात ठेवा, तुम्ही काय करा, एक पाण्याचा ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये काय करा, मीठ ऍड करा. मीठ ऍड केल्यानंतर तुम्हाला कळतं की बाबा त्याच्यामध्ये मीठ सोल्युबल आहे. मग हे किती वेळापर्यंत मीठ सोल्युबल राहतं, एका पर्टिक्युलर तुम्ही 5 ग्राम ऍड केला तरी ते सोल्युबल होतं. 10 ग्राम तुम्ही काय केलं, 100 ml वॉटर घेतला, त्याच्यामध्ये 1 ग्राम मीठ टाकलं ते डिझॉल्व्ह होऊन जातं. 10 ग्राम टाकला ते डिझॉल्व्ह होऊन जातं. 20 ग्राम टाकला तेही डिझॉल्व्ह होऊन जातं. 50 ग्राम टाकला तेही डिझॉल्व्ह होऊन जातं. पण जेव्हा तुम्ही एक पॉइंट असा येतो की त्या जे सॉल्व्हंट आहे त्याच्यामधली सोल्युबिलिटी कॅपॅसिटी संपून जाते, मग काय होतं, जेव्हा तुम्ही 80 ग्राम साल्ट टाकता तेव्हा ते डिझॉल्व्ह न होता काय होतं, तुमच्या तळाला जाऊन बसतं. म्हणजे तुमच्या खाली तुम्ही जेव्हा ग्लास बघता तेव्हा तुमच्या खाली दिसतं ते
डिझॉल्व्ह झालेलं नसतं. म्हणजेच काय, तिथं सुपर सॅच्युरेशन झालेलं आहे, त्या सॉल्व्हंटची सोल्युबलायझिंग कॅपॅसिटी संपलेली आहे. दॅट पॉइंट इज नथिंग बट द सॅच्युरेटेड पॉइंट. एका पर्टिक्युलर पॉइंटला त्याची सोल्युबिलिटी संपून जाते. हे आता हे सॉल्व्हंट तुमचं एक्स्ट्रा अमाऊंट मधलं सोल्यूट हे आता सोल्युबल इथे होणार नाही. यू हॅव टू टेक द अनदर सॉल्व्हंट अँड यू हॅव टू डिझॉल्व्ह दॅट नथिंग बट द सॅच्युरेटेड विच हॅज डिझॉल्व्ड ऑल द सोल्यूट. म्हणजे सगळं सोल्यूट ते काय करू शकतं, कधीपर्यंत त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्यापर्यंत ते काय करू शकते, सोल्युबल करू शकतं. एकदा त्याचा सॅच्युरेशन पॉईंट संपला की मग काय होतं की सुपर सॅच्युरेशन ऑकर होतं. सुपर सॅच्युरेशन ऑकर होतं म्हणजे काय की त्याच्या तळाला आता काय होऊन जातं की ते मीठ खाली बसतं. म्हणजे ते सोल्युबल न होता ते खाली खाली तुमच्या तळाला दिसतं. तुम्ही काचेचा ग्लास घेऊन ट्राय करून बघा. 10 ग्राम मीठ टाका, 20 ग्राम टाका, 50 ग्राम टाका, एका पॉइंट पर्यंत सगळं मीठ सोल्युबल होतं. पण आफ्टर 50 ग्राम इट इज नॉट गोइंग टू सोल्युबलाइज. इट विल रिमेन ऑन द बॉटम साइड. म्हणजे इथं काय झालेलं आहे की तुमच्या कंपाऊंडचं सॅच्युरेशन झालेलं आहे. आता जो सॉल्व्हंट आहे तुमचं जे वॉटर आहे ही इज नॉट कॅपेबल टू सोल्युबलाइज मोर सोल्यूट. दॅट टाइम यू हॅव टू चेंज युअर solvent. You have to take the fresh water and you have to add again the compound. Nothing but the saturated solution. एका पॉइंटला काय होतं की तुमचा कंपाऊंड डिझॉल्व्ह होत नाही. दॅट पॉइंट इज नथिंग बट द सॅच्युरेटेड पॉइंट. सी द टेम्परेचर इज अ व्हेरी क्रुशियल एस्पेक्ट ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. मग गिवन टेम्परेचरला ज्या म्हणजे ऑल सॉल्यूट विल बी डिझॉल्व्ह capable of holding at a given temperature. बघा एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की a saturated solution is boric acid solution used in an eye wash. The concentration of this solution is near enough to saturation 4.5 to 5%. तरी काय म्हणतात बघा, आता तुम्ही काय करा की बोरिक ऍसिड टाकलं. मी तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल दिलं सोडियम क्लोराईडचं, म्हणजे तुमच्या आपल्या खाण्याच्या मिठाचं दिलं. यांनी काय केलं, बेरियम क्लोराईडचं सुपर सॅच्युरेशन कधी होतं, सॅच्युरेशन जेव्हा तुम्ही 4 to 5% सोल्युशन ऍड करता. आफ्टर दॅट 5% नंतर काय होतं की तुमच्या कंपाऊंडचं सॅच्युरेटेड सोल्युशन फॉर्म होतं. म्हणजे काय होतात की जे बेरियम क्लोराईडचे क्रिस्टल्स आहेत ते काय होतात की एका लिमिट पर्यंत डिझॉल्व्ह होतात. तर तुम्ही मोर अमाऊंट मध्ये ऍड करत गेला, 20% 30% ऍड केला तर काय होतं, ते क्रिस्टल्स जे आहेत ते डाऊन साइडला तसेच राहतात. आणि मग काय होतं की तुमच्या सोल्युशनचं काय होतं की सुपर सॅच्युरेशन ते होऊन गेलेलं असतं. म्हणजे सॅच्युरेशन होऊन काय होतं की ते सुपर सॅच्युरेशन फेनॉमेना ऑकर होतो. सो मग काय करावं लागतं तुम्हाला, परत ते सोल्युशन तुम्हाला बॉईल करावं लागतं किंवा सॉल्व्हंट चेंज करून परत तुम्हाला तो फ्रेशली ऍड करावा लागतो. तर व्हॉट इज मीन बाय द फॉर्मॅलिटी. सो फॉर्मॅलिटी मे बी डिफाइंड ऍज द number of grams formula weight of the solute dissolved per liter of solution. एका लिटर मध्ये किती नंबर ऑफ ग्राम्स सबस्टन्सेस डिझॉल्व्ह होतात. नंबर ऑफ तिथं मोल्स होतं मोलॅरिटी मध्ये, इथं काय आहे नंबर ऑफ ग्राम्स. म्हणजे 4 ग्राम 5 ग्राम 10 ग्राम 20 ग्राम डिझॉल्व्ह इनटू द पर लिटर. पर लिटर म्हणजे काय की 1000 ml. एका लिटर मध्ये किती असतात सोल्युशन, 1000 ml मध्ये किती नंबर ऑफ ग्राम्स ऑफ कंपाऊंड डिझॉल्व्ह होतात. नथिंग बट द फॉर्मॅलिटी. So what is the formula for the molecular this formality? Nothing but the gram formula weight divided by the liters of solution. Okay, this is the all about the methods of expressing the concentration. कुठल्या कुठल्या मेथड आहेत, दोन आहेत. एक केमिकल मेथड आहे आणि एक जी आहे ती एक्सप्रेसिंग मेथड आहे. मग एक्सप्रेशन मध्ये कुठल्या कुठल्या आहेत तर पर्सेंट मधल्या आहेत. पर्सेंटेज वेट बाय वेट, वेट बाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम अँड व्हॉल्यूम बाय वेट आणि पार्ट्स पर मिलियन. आणि केमिकल मेथड कुठल्या आहेत तर मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, इक्विव्हॅलेंट वेट, सॅच्युरेटेड सोल्युशन अँड द फॉर्मॅलिटी. नाउ व्हॉट इज मीन बाय द सोल्युबिलिटी. मी तुम्हाला म्हटलं की सुपर सॅच्युरेशन होतं किंवा केव्हा होतं मग ते सुपर सॅच्युरेशन. हाऊ टू डिफाईन युअर कंपाऊंड इज अ व्हेरी सोल्युबल, फ्रीली सोल्युबल, लेस सोल्युबल, स्लाइटली सोल्युबल, इनसोल्युबल, स्पॅरिंगली सोल्युबल. वी हॅव टू चेक. हे तुम्हाला फार्मास्युटिक्स मध्ये खूप डीप मध्ये दिलेलं आहे त्यांनी. अँड यू हॅव टू परफॉर्म द प्रॅक्टिकल ऑल्सो. सो व्हॉट इज मीन बाय द सोल्युबिलिटी. द सोल्युबिलिटी ऑफ अ कंपाऊंड मे बी एक्सप्रेस्ड इन अ मेनी वेज. मग कसं कसं एक्सप्रेस करतात बघा. इट इज फॉर
कसं मग ही त्यांनी सिस्टीम कशी सेट केलेली आहे बघा. 1 gram of solute you have to dissolve into your given solvent at a 25 degree Celsius. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, 1 ग्राम सबस्टन्स घेऊन त्यांनी काय केलेली आहे, सोल्युबिलिटीची मेथड फॉलो केलेली आहे. कुठल्या टेम्परेचरला, तर 25 डिग्री सेल्सिअसला. मग तुम्हाला बघा आता हे काय म्हणते बघा, approximate volume of solvent in a milliliters per gram of solute. म्हणजे पर ग्राम ऑफ सोल्यूट म्हणजे एक पर ग्राम म्हणजे काय की 1 ग्राम सोल्यूट किती ml सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे, तेव्हा त्याला व्हेरी सोल्युबल, फ्रीली सोल्युबल, सोल्युबल, स्पॅरेंटली सोल्युबल, स्लाइटली सोल्युबल, व्हेरी स्लाइटली सोल्युबल अँड द प्रॅक्टिकली इनसोल्युबल बनलेलं आहे. बघा व्हेरी सोल्युबल म्हणजे काय की जेव्हा 1 ग्राम सोल्यूट हे म्हणजे काय म्हणते त्यांनी बघा की अप्रॉक्सिमेट व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इन अ मिलीलिटर्स पर ग्राम ऑफ सोल्यूट. अप्रॉक्सिमेट व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे तुमचं काय झालं, लिक्विड सबस्टन्स झाला. म्हणजे तुमचं वॉटर असेल, इथेनॉल असेल, ऍसिड असतील, बेस असतील, त्याच्यामध्ये तुम्ही किती नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट ऍड केलेले आहेत. म्हणजे एका ml मध्ये तुम्ही किती ग्राम सोल्यूट ऍड केलेले आहात, त्याच्यावर तुमची ही सोल्युबिलिटीची टर्म ही काय आहे, डिपेंड आहे. व्हेरी सोल्युबल मध्ये लेस दॅन 1 ग्राम ऍड केलेला असेल तर ते व्हेरी सोल्युबल असतं. 1 to 10 ग्राम असेल तर काय आहे, फ्रीली सोल्युबल आहे. फ्रॉम 10 to 30 असेल तर सोल्युबल कंपाऊंड ऍक्ट होईल. त्याची सोल्युबल ते काय आहे, जर तुमची सोल्युबिलिटी लेस दॅन 1 भेटली तर काय आहे, तो कंपाऊंड व्हेरी ऍक्ट ऍज अ व्हेरी सोल्युबल. जर त्याची सोल्युबिलिटी 1 to 10 मध्ये भेटली तर तो कंपाऊंड कसा आहे, फ्रीली सोल्युबल आहे. ओके. जर त्याची सोल्युबिलिटी फ्रॉम 10 to 30 ह्या रेंज मध्ये भेटली, म्हणजे एका कंपाऊंड सोल्युबिलिटी 12 आहे, 20 आहे, 15 आहे, 25 आहे, तर त्याचा फेनॉमेना काय आहे, तर इट ऍक्ट ऍज अ सोल्युबल. एकच लक्षात ठेवा, एक जनरल एक्झाम्पल घ्या, वॉटर घ्या आणि सोडियम क्लोराईड घ्या. ओके. जर तुम्ही सोडियम क्लोराईड जर तुम्ही ऍड केलं तर त्याचं 1 ग्राम पेक्षा कमी असेल, सॉरी 1च्या लेस दॅन 1 असेल त्याचा, तर काय आहे, तो कंपाऊंड म्हणजे वॉटर मध्ये फ्रीली म्हणजे व्हेरी सोल्युबल आहे. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये ते काय होऊन चाललंय, सोल्युबल होऊन चाललंय. जर थोडासा वेळ घेत असेल, 1 to 10 असेल तर ते फ्रीली सोल्युबल म्हणजे सोल्युबल आहे त्याच्यामध्ये. सोल्युबल 10 to 30 च्या रेंज मध्ये असतील तर इट ऍक्ट ऍज अ सोल्युबल. स्पॅरिंगली सोल्युबल फ्रॉम 30 to 100 च्या मध्ये जर रिडिंग येत असेल त्याची, तर काय आहे, तो कंपाऊंड हा स्पॅरिंगली सोल्युबल आहे. स्लाइटली सोल्युबल जेव्हा त्याची सोल्युबिलिटी 100 to 1000 च्या रेंज मध्ये असते, तेव्हा तो कसा आहे की हा कंपाऊंड हा लेस सोल्युबल आहे. व्हेरी स्लाइटली सोल्युबल जेव्हा त्याची रेंज 1000 to 10,000 मध्ये येते, आणि इनसोल्युबल जेव्हा ते मोर दॅन 10,000 क्रॉस करतं, तेव्हा काय आहे, तुमचा कंपाऊंड हा प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे. कशामध्ये, गिवन सॉल्व्हंट मध्ये. हे तुम्हाला आणखीन छान कशामध्ये सांगतील सर, तर फार्मास्युटिक्स मध्ये याचं तुम्हाला ऍक्च्युली प्रॅक्टिकल पण आहे, हाऊ टू परफॉर्म द सोल्युबिलिटी प्रॅक्टिकल. सो लेस दॅन 1, आणि हे जीपॅट साठी खूप इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू नो द ऑल दॅट रेंजेस. लेस दॅन 1 व्हेरी सोल्युबल, 1 to 10 फ्रीली सोल्युबल, 10 to 30 सोल्युबल, 30 to 100 sparingly soluble, 100 to 1000 slightly soluble, 1000 to 10,000 very slightly soluble, and more than 10,000 is a practically insoluble. So this is the all about the methods of expressing concentration. So here our chapter is finished. In analysis introduction part मधलं आतापर्यंत काय काय संपलं, तर